गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, सगळ्यात आधी काल US मार्केटमध्ये काय झालं ते आपण जाणून घेऊयात. तर टॅरिफची जी डेडलाईन आहे तर ती जवळ आलेली आहे आणि काल रात्री ट्रम्पने 14 देशांना लेटर्स पाठवलेत की आम्ही तुमच्यावरती टॅरिफ लावतो. तर जेव्हा ती टॅरिफची लिस्ट पाहिली तेव्हा एक गोष्ट लक्षात आली सगळ्यांच्या, की म्हणजे चायना ज्या देशांना प्रॉक्सी म्हणून यूज करतो, ओके, कमी टॅरिफ्स लागावेत म्हणून ज्या देशांथ्रू US ते गुड्स पाठवले जातात, चायनीज गुड्स, तर त्या देशांवरती भारी भरकम टॅरिफ लावण्यात आले. आणि शिवाय त्या पत्रामध्ये असंही सांगण्यात आलं आहे ट्रम्पच्या, की जर तुम्ही रिटॅलिएट केलं, म्हणजे जर तुम्ही आमच्यावरती पुन्हा टॅरिफ लावण्याचा प्रयत्न केलात तर मग मात्र आम्ही तुमच्यावरती एवढे टॅरिफ लावू की तुमचा बिझनेसच बसवून टाकू. अशा पद्धतीनं दम देण्यात आला आहे असं आपण एक प्रकारे म्हणू शकतो. आता ही जरी बॅड न्यूज असली तरी गुड न्यूज ही आहे की त्या लिस्टमध्ये इंडिया नाही आहे. ओके, त्यामुळे त्यांचा मेन फोकस चायनावरती एवढं मात्र लक्षामध्ये आलं त्या लेटर्सवरनं. आता त्यामुळे काय झालं की ह्या टॅरिफ फिअर्समुळे काल रात्री US मार्केट पडलं. ऑलमोस्ट £1 आसपास डाऊन तीनही इंडेक्सेस त्यांचे बंद झालेले आहेत. आता जर काल आपण आपल्याकडे प्राइस ॲक्शन जर पाहिलं तर आपल्याकडे ऑलमोस्ट काल मार्केट फ्लॅट होतं, कारण जेन स्ट्रीटला बॅन करण्यात आल्यामुळे आता जेन स्ट्रीट वर्किंग नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता की किती मोठा इम्पॅक्ट पडलेला आहे, की मार्केट कुठेच जायला तयार नाही. ओके, तर मग अशा पद्धतीने काल मार्केटची ब्रॉडर रेंज फक्त 70 पॉईंटची होती. 70 पॉईंटमध्येच पूर्ण दिवसभरामध्ये कामकाज चालू होतं, हे लक्षात ठेवा. आणि FIचे जो काही फिगर आहे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगचा, तो मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे, कारण जेन स्ट्रीट मोठ्या प्रमाणावरती आपल्या मार्केटला इन्फ्लुएन्स करत होतं, हे आता लक्षात येत आहे. जर आपण कालचा FIS DIचा डेटा जर पाहिला तर FISनं साधारण 300 कोटींचं बाईंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 1000 कोटींचं बाईंग केलं आहे. दोघेही नेट बायर्स असतानाही मार्केट कुठेही जाऊ शकलेलं नाही आहे. आता काल रात्री US मार्केट एवढं पडूनसुद्धा ते गिफ्ट निफ्टीमध्ये इंडिकेट होत नाही आहे. गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल, एक 40 ते 50 पॉईंट मार्केट गॅप डाऊन ओपन होईल असं गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते. आता मेनली त्याच्यामागे 2 रिझन्स आहेत. एक तर म्हणजे डेडलाईन जवळ आलेली आहे टॅरिफची, त्यामुळे मार्केट कुठेही जायला तयार नाही. परंतु काही जे काही बिझनेस चॅनल्स आहेत तर त्याच्यावरती अशीही न्यूज आता चालती आहे की आज रात्रीपर्यंत इंडिया USची जी मिनी ट्रेड डील होणार आहे तर ती अनाऊन्स होऊ शकते ऑफिशियली. त्यामुळे जे काही ट्रम्प आहे तर ट्रम्पच्या ट्विट म्हणजे ते ट्रूथ सोशलवरती ते त्यांचा स्वतःचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती ते ट्विटच म्हणू शकतो आपण एक प्रकारे, ते करत असतात. तर त्याच्यावर लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. आता तर तिथे रात्र असेल, म्हणजेच काय की आज संध्याकाळपर्यंत म्हणजे आपलं मार्केट बंद झाल्यानंतर मे बी तिथे अनाऊन्समेंट होऊ शकते की ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्याच्या मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. त्यानंतर उद्यापासनं काही देशांवरती जे काही 1 ऑगस्टपासनं हे लागणार आहेत, इम्पोज केले जाणारे टॅरिफ, त्याची लिस्ट पाठवलेली आहे ट्रम्पने. तर मग या सगळ्या गोष्टी पाहता जिओपॉलिटिकल टेन्शन नाही आहे, परंतु टॅरिफच्या टेन्शनमुळे मार्केट कुठेही जायला तयार नाही आहे. परंतु जर आपण टेक्निकली पाहिलं, म्हणजेच ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने, तर 25,500 ते 26,000 या ठिकाणी खूप जास्त कॉल रायटिंग झालेलं आहे. त्यानंतर डाऊन साईडला जर पाहिलं तर 25,200 आणि त्याच्या खाली खूप जास्त पोट रायटिंग झालं आहे. म्हणजेच काय, मार्केटची रेंज एकदम नॅरो करण्यात आलेली आहे. डाऊन साईडला मार्केट 25,200च्या खाली जाऊ देत नाहीत. त्यानंतर वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर 25,500च्याही वरती जाऊ देत नाहीत. अचानक सेलिंग येतं, खाली जर मार्केट गेलं अचानक बाईंग येतं. म्हणजेच काय की मार्केटची रेंज नॅरो होत चालली आहे आणि हे कन्सॉलिडेशन ज्याही दिशेला ब्रेक करेल त्या दिशेला एक चांगल्यापैकी मूवमेंट आपल्याला पाहायला मिळेल. ऑलमोस्ट एक साधारण 700-800 पॉईंट ते 1000 पॉईंटपर्यंतचं रेंज आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि 1000 पॉईंटची रेंज पॉसिबल आहे, कारण इथनं 1000 पॉईंटच्या आसपास मार्केटचा ऑल टाईम हाय आहे. त्यामुळे तिथपर्यंत मार्केट एका सिंगल रॅलीमध्ये जाऊ शकतं. तर मग पाहूयात की काय घडतं ते. परंतु
आजचा दिवस जास्त महत्त्वाचा आहे असं वाटतं एकंदर. होप सो सगळे काही व्यवस्थित व्हावं. जर आता आपण पाहिलं की काही स्टॉक्स कसे परफॉर्म करत आहेत, तर आपले जे काही इंडियन ADRs US काम करत आहेत, तर ते ऑलमोस्ट सगळे निगेटिव्ह क्लोज आहेत. फक्त एक रिलायन्सचा GDR सोडला तर. त्यामुळे आपल्याकडे जर त्या हिशोबाने पाहिलं तर IT आज लॅग करू शकतं आणि त्यानंतर बँकिंग स्टॉक्स लॅग करू शकतात. त्यामुळे मार्केटला कोण सपोर्ट करणार ते पाहणं जास्त गरजेचं आहे. आता जनरली काय होणार की जी काय ट्रेड डील होणार आहे, तर त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टींवरती टॅरिफ इम्पोज करण्याचे म्हणजे केले जाऊ शकतात त्या गोष्टी प्रेशरमध्ये येणार. जसं असं म्हणतात की ऑटोजमध्ये वगैरे किंवा या गोष्टींमध्ये टॅरिफ जास्त लागणार आहेत, तर त्यांना इम्पॅक्ट होऊ शकतो. परंतु ज्या काही घरेलू कन्झम्पशनवाल्या गोष्टी आहेत, जसं की NBFC असतील, बँकिंग स्टॉक असतील, त्यानंतर एनर्जी स्टॉक्स असतील, गव्हर्नमेंट PSUs असतील, त्यानंतर डिफेन्स स्टॉक असतील, तर यांना त्या टॅरिफचा काही परिणाम होणार नाही आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. हे सगळं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनेच आपण आपला ट्रेड प्लॅन केला पाहिजे. परंतु सध्या तरी मार्केट बाय अँड डिपच्याच सिनॅरिओमध्ये आहे. जोपर्यंत एखादा मोठा गॅप क्रिएट करून मार्केट खाली जात नाही, तोपर्यंत एवढ्या इझिली मार्केट सरेंडर करणार नाही, हे लक्षात असू द्या. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.